भात थंड झाल्यानंतर इथे तुम्ही पाहताय राईस असा हा खूप असा हा सुट्टा सुट्टा झाला आहे. घरच्या घरी हॉटेलसारखी चव जर तुम्हाला पनीर बिर्याणीची हवी असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही बिर्याणी नक्की बनवा. अगदी वेगळ्या पद्धतीचीच ही आज आपण पनीर बिर्याणी बनवली आहे. नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात पनीर बिर्याणी. आता करूयात सुरुवात पनीर बिर्याणी तयार करायला. पनीर बिर्याणी करताना पहिली सुरुवातीची स्टेप आपल्याला करायची आहे. हे तांदूळ आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. मी हे तांदूळ आता स्वच्छ धुवून घेणार आहे. पाव किलो पनीरसाठी इथे मी अर्धा किलो बिर्याणी राईस घेतला आहे. पाण्यामध्ये तांदूळ हा बुडेल इतका आपल्याला यामध्ये पाणी ठेवून हे तांदूळ आता अर्धा तास भिजत घालायचे आहेत. ओल्या काजूचा सीझन चालू आहे. बाजारामध्ये असे हे ओले काजू सहज मिळतात. तर आज पनीर बिर्याणीमध्ये आपण घालणार आहोत असे हे ओले काजू. आता या काजूची साल ही अशी पटकन निघण्यासाठी आपल्याला अर्धा तास हे काजू पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. आता काय करायचं आहे, हे काजू आणि तांदूळ असे अर्धा तास भिजत होईपर्यंत आपल्याला पनीर बिर्याणीची तयारी करायची आहे. तुम्हाला हे काजू अगदी 15 मिनिटात त्याची साल काढून हवी असेल तर यामध्ये गरम पाणी घालायचे आहे, म्हणजे साल कशी ही काजूची पटकन निघते. इथे पाव किलोच्या इतके प्रमाणात कांदे घेतले आहेत आणि 125 ग्रॅम इथे मी टोमॅटो घेतले आहेत. कांदा हा आपल्याला उभा असा पातळ चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटोची इथे आपल्याला प्युरी बनवायची आहे. कांदा कापून झाल्यानंतर हा कांदा तेलात टाकायच्या अगोदर काय करायचं आहे, कांद्यामध्ये पाव चमचा मीठ घालून हा कांदा चुरून घ्यायचा आहे. चुरून घेतल्यानंतर काय होतं, हा कांदा असा हा सुटसुटीत होतो आणि हा तेलामध्ये लवकर तळला जातो. इथे पाहताय हा कांदा सुद्धा मिठामध्ये असा चुरून झाला आहे. इकडे कढईतलं तेल सुद्धा गरम झालं आहे. आता काय करायचं आहे, गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला हा कांदा सोनेरी कलरवर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. अर्धा हा कांदा शिजून होईपर्यंत गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठीच ठेवायची आहे. इथे तुम्ही पाहताय अशा पद्धतीने असा हा कांदा अर्धा शिजला की गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला हा कांदा असा गोल्डन कलरवर म्हणजे सोनेरी कलरवर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहताय असा हा सोनेरी कलरचा कांदा झाला की या तेलातून काढून घ्यायचा आहे. हा कांदा असाच अगदी पिवळसर असतानाच काढून घ्यायचा आहे. या कांद्यातील जो गरम तेल आहे, या गरम तेलाने तुम्ही नंतर पाहणार आहात या कांद्याचा थोडाफार कलर हा चेंज होणार आहे. कांदा तळताना आपल्याला 2 बॅचमध्ये तळायचं आहे. आता ही दुसरी बॅच मी तळून घेते. आता हा दुसरा कांदा मी जास्तीचा हा ब्राऊन करणार नाही आहे. पुढे मी काय करणार आहे हे तुम्ही पाहात. आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीनेच ही पनीर बिर्याणी बनवायची आहे. आता इथे तुम्ही पाहताय असा हा 1% कांदा हा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. सुरुवातीचा कांदा आपण असा अगदी गोल्डन होईपर्यंत तळला होता, पण हा कांदा इथे तुम्ही पाहताय असा हा 1% थोडा अगदी किंचित पिवळसर झाला की काढून घ्यायचा आहे. ह्याच्यावरच असा हा कांदा आपल्याला ठेवून द्यायचा आहे. तांदूळ भिजेपर्यंत इथे तुम्ही पाहताय असा हा कांदा सुद्धा तळून झाला आहे आणि टोमॅटोची पेस्ट ही तयार करून झाली आहे. आता आपण काय करूयात, बिर्याणीचा भात तयार करायला घेऊयात. इथे तुम्ही पाहताय पाणी सुद्धा इथे चांगलं असं गरम झालं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण खडा गरम मसाले घालणार आहोत. खडा गरम मसाला इथे मी अर्धा चमचा जिरे घेतले आहे, 1 काळी वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 1 कर्णफूल थोडी आणि दालचिनीचा अगदी छोटे 2 तुकडे घेतले आहेत, 4 लवंग आहेत आणि लिंबाची अशी ही एक छोटी फोड. लिंबूमुळे काय होतं, बिर्याणीचा भात असा हा छान मोकळा मोकळा होतो. पाणी उकळल्यानंतर हे सगळे खडा मसाला मी यामध्ये घालीत आहे. लगेच यामध्ये काय करायचे, आपल्याला तांदूळ घालायचे आहेत. तांदूळ घालायची प्रोसिजर आपल्याला ही पटापट करायची आहे. गॅसची फ्लेम इथे आपल्याला फास्टच ठेवायची आहे. हा भात करताना आपल्याला पाण्याचं प्रमाण तांदळाच्या दुप्पट इतके ठेवायचे आहे. 1 चमचा यामध्ये घालून घेणार आहे मीठ. मिठामुळे काय होतं, भाताला छान अशी चव येते. पाण्यामध्ये तांदूळ घालून झाला की काय करायचंय, अगदी हलक्या हातानेच या भाताला चमचा मारून घ्यायचा आहे. बिर्याणीचा भात हा मोकळा होण्यासाठी इथे तुम्ही पाहताय तांदूळ आपल्याला अगदी 70% शिजवून घ्यायचा आहे.
असा हा दाब देऊन तांदूळ इथे तुम्ही पाहताय अगदी 2-3 तुकडेच याचे होतात. अशा पद्धतीने आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. गॅस बंद करा आणि पटापट हा भात आपल्याला या चाळणीमध्ये असा निथळत ठेवायचा आहे. जास्त वेळ जर या पाण्यामध्ये हा भात राहिला तर हा भात सडसडीत न होता अगदी जाडसर होईल आणि भात मोकळा मोकळा होणार नाही. ही प्रोसिजर आपल्याला पटापट करायची आहे. इथे पाव किलोच्या इतके प्रमाणात पनीर घेतले आहे. आपल्याला हव्या तितके आकाराचे या पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहेत. पनीरला आपण काय करूयात, हे इतर मसाले लावून घेऊयात. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, पाव चमचा बिर्याणी मसाला, पाव चमचा मिरी पावडर आणि पाव चमचा धणा पावडर. अगदी किंचित चवीनुसार थोडं मीठ घालूयात. हे सर्व मसाले पनीरला लावून घेऊयात. अर्धा तासानंतर इथे तुम्ही पाहताय काजूची अगदी सहजी साल निघाली जाते. इथे मी आता काजूचा सीझन आहे म्हणून असे हे ओले काजू घेतले आहेत. अगदी तुमच्याकडे ओले काजू नसतील तर तुम्ही आपले रोजचे आपण जे ड्राय काजू असतात ते सुद्धा इथे घेऊ शकता. किंवा काजू हा ऑप्शन आहे. काजू तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालू शकते. 5 मिनिटे हे पनीर असेच मी झाकून ठेवले होते. कांदा तळण्यासाठी जे आपण तेल वापरले होते तेच तेल इथे आपल्याला वापरायचं आहे. अगदी थोडंसं तेल मी या पॅनमध्ये घालून घेते. एक एक पनीर पॅनमध्ये घालून अगदी नॉमिनल आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. लक्षात ठेवायचे पनीर हे तव्याला चिकटून द्यायचं नाहीये. म्हणून इथे आपण हा नॉनस्टिकचा तवा वापरला आहे. गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे. अगदी 1च मिनिटात हे पनीर असे पलटी करून घ्यायचे आहे. पनीर पलटी करून झालं की 1च मिनिटांनी लगेच आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि हा पनीर असाच या गरम तव्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. ज्या कढईमध्ये कांदा तळून घेतला होता तेच आपल्याला तेल इथे बिर्याणीसाठी वापरायचे आहे. काजू सुद्धा साफ करून झाले आहेत. हा जो परतून घेतलेला अगदी पिवळसर झालेला कांदा या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. कांदा टाकून झाला की हे काजू यामध्ये घालायचे आहेत. गॅसची फ्लेम स्लो करून हे काजू 1 मिनिट असे हे तेलामध्ये कांद्यात परतून घ्यायचे आहे. 1 चमचा घालायचा आहे बिर्याणी मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला. तिखट तुमच्या आवडीनुसार इथे मी 1.5 चमचा इतका लाल तिखट मसाला घालीत आहे. अर्धा चमचा धणा पावडर. आता हे सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घेऊया. मसाले परतून झाले की घालायची आहे टोमॅटोची पेस्ट. अर्धा चमचा आला लसूण पेस्ट. ही टोमॅटोची प्युरी आता याला अगदी तेल सुटेपर्यंत ही टोमॅटोची प्युरी आपल्याला यामध्ये अगदी शिजवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीला फास्ट ठेवायची आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून यामध्ये मी हे ओतणार आहे. पाणी जास्तीचं घालायचं नाही आहे. सध्या आपण ही टोमॅटोची पेस्ट ही व्यवस्थित शिजून द्यायची आहे. नंतर आपण पाण्याचं प्रमाण किती घालायचं ते पाहणार आहात. चवीनुसार घालून घेऊयात यामध्ये मीठ. इथे तुम्ही पाहताय अगदी असा तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला अशी तयार करून घ्यायची आहे. ग्रेव्हीला सुद्धा पाहता इथे तुम्ही अगदी छान कलर आला आहे. अगदी कोणतीही इथे कलरची मिरची पावडर वापरलेली नाही आहे. यंदा आपण जो नवीन तिखट मसाला तयार केला आहे त्याच मसाल्याची ही मी इथे रेसिपी बनवत आहे. अगदी घरगुती तिखट मसालाच ह्यामध्ये मी घातला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता ग्रेव्हीला कसा छान अगदी असा हा कलरसुद्धा आला आहे आणि ग्रेव्हीचा अगदी छान वाससुद्धा सुटला आहे.
यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी फूल भरून असे 2 चमचे दही. दही असे हे मेल्ट करूनच घ्यायचं आहे. दही हे जास्त आंबट नसेल याची काळजी घ्यावी. दही हे जास्त आंबट यामध्ये घालू नये. ताजे दहीच आपण या पनीर बिर्याणीला वापरणार आहोत. बिर्याणीचा भात तयार झाल्यानंतर आपण जे तांदूळ चाळणीत निथळत ठेवले होते त्याचा पाणी जो निघाला आहे त्यातलाच 1 वाटी असा आपण या ग्रेव्हीमध्ये पाणी घालणार आहोत. इथे तुम्ही पाहताय 1 वाटी मी असा या ग्रेव्हीमध्ये पाणी घालून घेणार आहे. पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. भात तयार करताना भातामध्ये आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे या ग्रेव्हीची चव घेऊनच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर इथे तुम्ही पाहताय अशा प्रकारे इतपत आपल्याला ही ग्रेव्ही अशी पातळ करायची आहे. आता यामध्ये घालूयात हे तळलेलं पनीर. यातील मी अर्धा पनीर या ग्रेव्हीत घालून घेणार आहे. भात थंड झाल्यानंतर इथे तुम्ही पाहताय राईस असा खूप असा सुट्टा सुट्टा झाला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर बिर्याणी राईस बनवला तर तुमचा सुद्धा भात असाच मोकळा मोकळा होणार आहे. इथे तुम्ही पाहताय बिर्याणी राईस तयार झाला आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि आता हा राईस या ग्रेव्हीमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. यातील अर्धा राईसच मी यामध्ये घालणार आहे. अर्धा भात घालून झाला की यावर आपल्याला घालायचा आहे यातील अर्धा तळलेला कांदा. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. फ्राय केलेले पनीरचे अगदी 3-4 तुकडे मी यावर घालून घेणार आहे. यावर घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप. आता जो राहिलेला भात आहे तो यावर सर्व घालून घेऊयात. आता राहिलेला जो कांदा आहे तो सुद्धा यावर घालून घेऊयात. घालायची आहे पुन्हा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. या पनीरचे तुकडे असे हे भातावर मी ठेवून घेणार आहे. पुन्हा 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया. इथे मी 2 चमचे इतके हे तूप यावर आता घालून घेतले आहे. यावर असं पॅक राहील असे आपल्याला झाकण ठेवायचे आहे. अगदी 5 मिनिटं या बिर्याणीला आपण दम देऊन घेऊया. इथून अशी वाफ जाऊ नये ते म्हणून मी असं हे चपातीचं पीठ लावलं आहे. इथे मी हे असे जाडबुडाचे पातेलं घेतलं आहे. तुम्ही जर पातेलं घेताना जर असे पातळ असेल तर ह्या बिर्याणीला वाफ देताना याखाली असा तवा ठेवून नंतरच त्यावरती हे बिर्याणीचं पातेलं ठेवायचं आहे. तवा या पातेल्याखाली ठेवलेला नाहीये, म्हणून अगदी स्लो गॅसवरच या बिर्याणीला आपल्याला 5 मिनिटे वाफ देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहताय 5 मिनिटांनंतर अशी ही या भाताला वाफ आली आहे. ही आता पनीर बिर्याणी आपली तयार झाली आहे. गॅस बंद करूयात. गॅस पातेल्यावरचं झाकण न काढता असेच 5 मिनिटं आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे. गॅस बंद करून 5 मिनिटे झाले आहेत. आता हे झाकण काढून घेऊयात. अशा प्रकारे ही पनीर बिर्याणी तयार झाली आहे. अशी ही पनीर बिर्याणी तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही केलेली बिर्याणी ही कशी झाली आहे. अगदी वेगळ्या पद्धतीचीच ही आज आपण पनीर बिर्याणी बनवली आहे. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी घेऊन पुढील व्हिडिओमध्ये.
चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे अशाच नवीन रेसिपी अपलोड केल्यावर तुम्हाला या रेसिपी पाहायला मिळतील. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपी घेऊन.